सन्मान्य श्री गुरुनाथ सहारे सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांचं मनोगत व्यक्त करावं. धरती आबा बिरसा मुंडा यांना स्मरण करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुले दाम्पत्य या सर्वांना अभिवादन करतो. जागतिक आदिवासी दिन आज आहे, साजरा करतोय आपण. मनामध्ये दुःख आणि इथे उपस्थित सगळे आपण नाचगाणं करत होतो. माझा पूर्ण रॅलीमध्ये थोडंही लक्ष नव्हतं. तिथे फक्त 150 ते 250 मुलं उपोषणाला बसलेले आहेत आणि तुम्ही फोटो बघू शकता पोलिसांचा फौजफाटा किती आहे तिथे. आज खरी गरज आहे ती रस्त्यावर उतरण्याची. आज आपण हा जागतिक आदिवासी दिन साजरा करतोय. त्याची थीम आहे आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण. आज मला सांगा, हा रस्त्यावर फिरणारा आपलाच समाज आहे, दुकानामध्ये फिरतो, तो पोटा पाण्यासाठी संघर्ष करतोय. आपल्या हक्कांचं संरक्षण होतंय का? आज त्यांचं संरक्षण करायचं म्हणून युनोने जाहीर केलं, परंतु संरक्षण होताना या देशामध्ये दिसत नाहीये. मग ती पोलीस व्यवस्था असो किंवा सरकार असो, सरकार कशा पद्धतीने दडपशाही करतंय. मग मणिपूर राज्यामध्ये काढलेली स्त्रियांची नग्न धिंड ते 12,500 ते आता झालेत 20,000च्या आसपास बोगस आदिवासी, ज्यांचं आदिवासींच्या अधिकारांचं हनन करून आज त्यांना संरक्षण दिलंय. 20,000 कुटुंबांना आज बेघर केले या सरकारने. सतत मध्ये सरकार कोणाचंही असो, काँग्रेसचं असो, नाहीतर बीजेपीचं असो, नाहीतर ते शिवसेनेचं असो, नाहीतर आता हे शिंदे गटाचं असो, 1995 पासून काँग्रेसने संरक्षण दिलं. आजही सरकार तेच काम करतंय. मला हे म्हणायचं आहे की ज्याप्रमाणे विलास गाला साहेब म्हणाले, पक्ष पार्टी सगळं विसरा, तुमचं नेतृत्व तुम्ही निर्माण करा. तुमचं नेतृत्व कोणत्याही पक्षाचं असू दे, परंतु ज्यावेळी समाजाची हक्कांचं अधिकारांचं संरक्षण करायचं असेल त्यावेळी सगळ्या पक्ष संघटना पार्ट्या विसरून तुम्ही संघर्षाचा नारा ठोकला पाहिजे. हे मी या जागतिक आदिवासी दिनानिमित्त तुम्हाला विनंती करतो. आज हा जागतिक आदिवासी दिन साजरा करताना आपण रस्त्यावरती एकत्र आलो. याच्या पुढे होणारा जो 15 नोव्हेंबरचा कार्यक्रम आहे, बिरसा मुंडा जयंती आणि येणारा जागतिक 9 ऑगस्ट, हा कोणताही आमंत्रण न देता संपूर्ण विक्रमगड तालुका इथे संघटित होताना मला दिसला पाहिजे. हा आपण पण आज इथून घेऊन गेला पाहिजे. आपण लढणारे आहोत, लढवली आहोत आणि लढत राहिलो पाहिजे. या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो, 17 संवर्गाचे जी मुलं आज उपोषणाला बसलीत, मी 4 दिवस कंटिन्यू तिथे जातोय येतोय. कोणीही कोणतंही सरकार दखल घेत नाही. प्रशासन उडवाउडवीचे उत्तर देत आहे. एक बाजूने कोर्ट निर्णयाच्या अधीन राहून इतर समाजाला नियुक्त्या दिल्या जातात, परंतु माझ्या आदिवासी समाजाला मात्र त्या नियुक्त्या दिल्या जात नाही. आमची पण अट तीच आहे की कोर्ट निर्णयाच्या अधीन राहून आमच्या समाजाला नियुक्त्या दिल्या जातात. हा दुजाचा भाव का केला जातोय? फक्त आदिवासी समाज हा जागृत नाही आहे हेच म्हणावं लागेल. आणि आपल्याला जे झोपेचं सेंग करून बसलोय आपण, त्यातून जागा होऊन आपल्याला संघर्षाचा नारा पुकारून रस्त्यावरची लढाई असेल, मग जे असेल ते होऊनच गुन्हे दाखल किती व्हायचं. एका पिढीवरती गुन्हे दाखल होतील, परंतु हजारा पुढे आपण चांगले आणि सुशिक्षित निर्माण करू शकतो. जर एका पिढीवरती गुन्हे दाखल होत असतील तर आमच्यासाठी मुलं आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायला तयार आहोत. आणि हे मी जाहीर भाषणात सांगतो, कारण की एकदा नोकरी भेटणार नाही, परंतु माझ्या हजारो पिढ्यांचे अधिकार संरक्षित होत असतील तर 1 वेळा 2 वेळा गुन्हे दाखल करून घ्यायला आपल्याला काहीही वाटणार नाही. हे मी आवर्जून सांगतो. म्हणून येणारा काळ आपल्याला संघर्षमय आहे, त्याची चुणूक सुप्रीम कोर्टाने सुद्धा तुम्हाला दाखवून दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट आहे की अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये प्रवर्ग निर्माण करण्यात यावे. मित्रांनो, तुम्हाला जाती पातीत वाटण्याचा हा ठेका घेतलेला आहे सरकारने आणि सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीने म्हणतोय. या सुप्रीम कोर्टाचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो, कारण त्यांनी अशी भाषा का वापरली? कॉलेजियम पद्धत त्यांच्या न्यायाधीश पद्धतीसाठी वापरतात, सिंहाधिकारी वापरतात. मग आमच्या आदिवासी समाजामध्ये तुम्हाला ह्या सूचना करण्याचे अधिकार कोणी दिले हे आम्हाला आवर्जून सांगायचं आहे. भारतामध्ये जर तुम्ही संविधान मानता, सर्वोच्च कायदा आहे देशाचा,
तर संविधानाचं हनन करून तुम्ही तुमचं मत कसं व्यक्त करू शकता, हा माझा सुप्रीम कोर्टाला सवाल आहे. सुप्रीम कोर्ट जरी सर्वोच्च असलं तरी त्याच्यापेक्षा संसद सर्वोच्च आहे हे त्याच्यामध्ये म्हटलं. आणि या संसदेने निर्माण केलेला जो पेसा कायदा आहे, त्या पेसा कायद्यामध्ये या जागतिक आदिवासीच्या दिनाच्या निमित्ताने मी सर्व खासदारांना सांगेन की त्याच्यामध्ये ऑथेंटिक कायदेशीररित्या आमचं आदिवासींचं आरक्षण बसवण्यात यावं. जे 17 पदांचं आहे ते आरक्षण बसवण्यात यावं हे मी